एक राजे अध्याय 18। बहुत दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले, तेव्हा एलियास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, जा, अहाबाच्या दृष्टीस पड, मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे. त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलिया निघाला. त्या समयी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता. अहाबाने आपला घरकारभारी ओबद्या यास बोलावणे पाठविले. हा ओबद्या परमेश्वराला फार भिवून वागत असे. इजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती, तेव्हा ओबद्याने 100 संदेष्टे नेऊन एका गुहेत 50 व दुसऱ्या गुहेत 50 असे लपविले व त्यास अन्नपाणी पुरविले. अहाब ओबद्यास म्हणाला, देशात फिरून पाण्याचे झरे, नाले असतील ते सर्व शोधून पहा. घोडे व खेचरे यांचा जीव वाचवण्यापुरते गवत कोठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरावयाची नाहीत. सगळा देश धुंडाळावा म्हणून त्यांनी तो आपसात वाटून घेतला. एका मार्गाने अहाब गेला व दुसऱ्या मार्गाने ओबद्या गेला. ओबद्या वाट चालत असता एलिया त्याला भेटला. त्याने त्यास ओळखले आणि दंडवत घालून त्यास म्हटले, माझे स्वामी एलिया, ते आपणच काय? तो म्हणाला, होय, तोच मी. जा, आपल्या धन्यास सांग की एलिया आला आहे. तो म्हणाला, मला आपल्या दासाला मारून टाकण्यासाठी अहाबाच्या हाती आपण देऊ पाहता, असा मी काय अपराध केला आहे? आपला देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठविले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही. तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलिया त्यास आढळला नाही अशी शपथ तो त्या राजास व राष्ट्रास घ्यावयास लावी. आणि आता आपण मला सांगता की एलिया आला आहे असे तू जाऊन आपल्या धन्यास सांग. मी आपणाकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जावयाचा. आणि मी जाऊन अहाबास हे वर्तमान सांगितले व आपण त्यास आढळला नाही तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिवून वागत आलो आहे. इजबेलीने परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध केला, तेव्हा मी परमेश्वराचे 100 संदेष्टे नेऊन एका गुहेत 50 व दुसऱ्या गुहेत 50 असे लपवून ठेविले व त्यास अन्नपाणी पुरविले. हे वर्तमान माझ्या स्वामींच्या कानी आले नाही काय? आता आपण मला सांगता की एलिया आला आहे असे जाऊन आपल्या धन्यास सांग, पण तो माझा वध करील. एलिया म्हणाला, ज्या सेनाधीश परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ, आज मी खात्रीने त्याच्या नजरेस पडेन. तेव्हा ओबद्याने अहाबाची भेट घेऊन त्यास हे वर्तमान सांगितले. तेव्हा अहाब एलियास भेटावयास गेला. एलियाला पाहताच अहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना? तो म्हणाला, मी इस्रायलास छळिले नाही, तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानावयाचे सोडून बाल मूर्तींच्या नादी लागून इस्रायलास छळिले आहे. आता जासूद पाठीव आणि सर्व इस्रायलास बाल मूर्तींच्या 450 संदेष्ट्यास आणि इजबेलीच्या पंक्तीस जेवणाऱ्या अशेरा मूर्तींच्या 400 संदेष्ट्यास कर्मेल डोंगरावर माझ्यापुढे जमीव. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकास बोलावणे पाठविले आणि संदेष्ट्यास कर्मेल डोंगरावर जमविले. एलिया सर्व लोकांच्या सन्निधी येऊन म्हणाला, तुम्ही दोहोमतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. एलिया लोकास म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहेत. आम्हास 2 गोऱ्हे द्यावे. त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोरा घ्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोऱ्याचे तसेच करून तो इंधनावर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. सर्व लोक म्हणाले, ठीक आहे.
एलिया बाळाच्या संदेष्ट्यास म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो गोरा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या, पण अग्नी मात्र लावू नका. मग त्यास दिलेला गोरा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहरपर्यंत ते बाळाचे नाव घेत व हे बाळा आमचे ऐक असे म्हणत राहिले. पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्या भोवती ते नाचू बागडू लागले. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा, देवच तो विचारात गढून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे. ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुऱ्यांनी व भाल्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही. कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरविले नाही. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंशसंख्येइतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नामाने वेदी बांधली. 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवार खणिली. त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोरा कापून व तुकडे करून ते इंधनावर रचिले. मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होमबलीवर व इंधनावर ओता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा. तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा, आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहम, इसहाक व इस्रायल यांच्या देवा, इस्रायलांमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे सर्वांस विदित कर. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये परांगमुख केली आहेस, याची या लोकांस जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्मसात करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. एलिया त्यास म्हणाला, बाळाच्या संदेष्ट्यास पकडा, त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका. तेव्हा त्यांनी त्यास पकडले. एलियाने त्यास खाली किशोन ओहळा नजीक आणून वधिले. एलिया अहाबास म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. मग अहाब खावया प्यावयास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने मेघ व तुफान याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून इज्रेलास चालला होता. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला.